नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट बघायला मिळणार आहे। सर्वात आधी मित्रांनो, तुम्ही कालच्या भागाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद। मालिकेत पुढे नेमकं काय होणार आहे, आबा आता नैनाला घराबाहेर काढतील की रोहिणी राहुलला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या भागात मिळणार आहे। सोबतच कलाचं नेमकं पुढे काय होणार आहे आणि घरात नेमकी काय परिस्थिती राहणार आहे ही सगळी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही अजूनही ते लाईकचं बटन दाबलेलं नाहीये। आजच्या लाईकचं टार्गेट आहे 2000 लाईक आणि मला माहिती आहे तुम्ही ते नक्कीच पूर्ण कराल। सोबतच तेवढं सबस्क्राईबच्या बटनावरती काहीही फेकून मारा, आजूबाजूला पडलेली कोणतीही गोष्ट फेकून मारली तरी चालेल, फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे। तर चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता रोहिणी आणि राहुलने एकत्रित जे काही कारस्थान केलेलं असतं ते सगळं आता सौरभने सर्वांसमोर सांगितलेलं असतं। आता घरामध्ये सर्वजण उपस्थित असतात, त्यावेळेस मात्र सौरभ आता कलाने ओढत ओढत आणलेला असतो आणि कला आणि अद्वैतने सौरभवरती प्रेशर आणलेला असतो की सत्य काय आहे ते सगळं सांगायचंय तुला। तेव्हा मात्र रोहिणी त्याच्याकडे रागाने बघत असते, राहुल देखील त्याच्याकडे रागाने बघत असतो, परंतु आता अद्वैत त्याला म्हणालेला असतो की हे बघ, तुला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल ना पुढचं उरलेलं, तर मात्र आता इथं खोटं बोलायची काही गरज नाहीये। आता तुला इथं काय आहे ते सगळं सत्य सांगायचंय, नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नाही एवढं लक्षात ठेव। मला अद्वैत चांदेकर म्हणतात, त्यावरती भीक मागायची वेळ येईल एवढं लक्षात ठेव। तेव्हा मात्र सौरभ पूर्णपणे हादरलेला असतो आणि मग काय आता सौरभ सगळं काही सत्य आहे ते सांगू लागतो। तो सांगत असतो की याच्यामध्ये सगळा नैनाचाच दोष आहे, नैनानेच हे सगळं मला करायला लावलं होतं, कलाचा याच्यामध्ये काही संबंध नाही। परंतु आता जेव्हा मी हे सत्य सांगतोय तेव्हा मात्र माझ्या जीवाला धोका आहे, कारण की मला धमक्या देण्यात आलेल्या आहे आणि या सगळ्या धमक्या मला राहुलने दिल्यात आणि मला सांगितलंय जसं मी बोलेल तसंच तू बोलायचं, नाहीतर मात्र गाठ माझ्याशी आहे। आता ही गोष्ट जेव्हा सौरभ बोलतो तेव्हा मात्र आबांना प्रचंड राग येतो। आबा म्हणत असतात, काय रे राहुल, काय बोललास तू याला आणि असं का बोलतोय हा? तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की आबा अहो हे काही पण बोलतोय हा, याच्यावरती काय विश्वास ठेवता? यांनी आतापर्यंत आपल्याला फसवलं आणि तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवताय। तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की नाही राहुल, तू गप्प बस, मला विचारू दे याला। तेव्हा मात्र सौरभला आबा विचारत असतात की तू असं कमून बोलू राहिलाय, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला, याच्यामध्ये राहुलचा हात आहे? तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो, हो याच्यामध्ये राहुलचाच हात आहे, मला जे काही बोलायला लावलंय आता इथे हे सगळं राहुलने बोलायला लावलेलं होतं। आधी मी जे काही बोललो ज्याच्यामध्ये कलाचाच दोष आहे, कलानेच हे सगळं करायला लावलं, कलाच मास्टर माइंड आहे, हे सगळं आणि सगळं मला राहुलने बोलायला लावलं होतं आणि त्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या। आता त्यामुळे मी घाबरलो आणि तसं काही बोलून गेलो, परंतु आता मला अद्वैतने देखील धमक्या दिल्या। मला आता काही कळत नाहीये, माझ्या जीवाचं नेमकं काय होणार आहे मला काही आयडिया नाहीये। तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की तुला घाबरण्याची काही गरज नाहीये, राहुल तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही, फक्त आम्हाला या गोष्टीची खात्री दे की तू जे बोलतोय ते सत्य बोलतोय। तेव्हा मात्र आता सौरभ म्हणत असतो की हो मी सगळे पुरावे तुम्हाला दाखवतो, आतापर्यंतची कॉल रेकॉर्डिंग्स, आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आता सौरभ हा आबांसमोर सर्वांना दाखवत असतो। तेव्हा मात्र रोहिणी, राहुल आणि नैना या तिघांनाही टेन्शन आलेलं असतं। नैनाचं देखील आता भांड फुटलेलं असतं, सोबतच आता राहुलचं देखील फुटलेलं असतं आणि रोहिणीला आता टेन्शन आलेलं असतं की तिचं नाव मध्ये येतं की काय। आणि आता राहुल आता बोलायच्या भरामध्ये आता तिच्या मम्मालाच म्हणत असतो की मम्मा बघ ना, सगळा प्लॅन फेल गेला। आणि आता याच्यातूनच आता सरोज आणि सगळ्यांनीच आता बघितलेलं असतं की राहुल रोहिणीला जोरजोरात बोलत असतो आणि याच्यामध्ये रोहिणी देखील सामील आहे हे आता सरोजला वाटतं आणि लगेचच आता त्याच्यामध्ये सरोज देखील सामील असते। तेव्हा आता ते सगळ्यांचाच आता एक प्लॅन आहे हे सगळ्यांना लक्षात आलेलं असतं आणि आता आबा म्हणत असतात की म्हणजे याचा अर्थ हे सगळं केलंय ते राहुलने केलंय कलाला गुंतवण्यासाठी, कलाला या घराबाहेर काढण्यासाठी। तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊ शकता? अरे तुझ्या बायकोचं खोटं बाहेर आलंय त्याच्यावरती लक्ष द्यायचं सोडून तू कलाला गुंतवायला निघालाय। या सगळ्या गोष्टी आता जेव्हा आबा बोलत असतात तेव्हा मात्र राहुल गप्प असतो। आता राहुलला काय प्रत्युत्तर करावं आबांना हे समजत नसतं, त्याच्यामुळे तो गप्पच बसून घेतो। परंतु आता आबा म्हणतात की मी गप्प बसणार नाही आणि आता मी जो निर्णय घेणार आहे तो मात्र कडक निर्णय असणार आहे। तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत म्हणत असतात की बघितलं ताबा, तुम्हाला आतापर्यंत खोटं सांगितलं गेलं आणि घरामध्ये कलाला अडकवण्यासाठी
बघा काय काय करण्यात आलं. म्हणजे या गोष्टीमध्ये कलाला अडकवणं का गरजेचं होतं, तर कलाला घराबाहेर काढण्यासाठी फक्त एवढ्या एका गोष्टीसाठी मात्र या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या असं खोटं पसरवण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ कलाला या घरात असण्यावरती कोणाला तरी त्रास होतोय. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की अद्वैत काय बोलतोयस तू, हे म्हणजे तू हे सगळं मला बोलतोय का. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, मी तुला नाही बोलतोय, मी राहुलला बोलतोय. त्याला काय प्रॉब्लेम आहे, कलानी या घरात राहिलं काय नाही राहिलं काय, आणि तो का बरं कलाच्या माग लागलाय. मग या सगळ्या गोष्टींचं उत्तर आता अद्वैत सरोजकडे मागत असतो. सरोज आता शांत बसते. आता मात्र अद्वैत म्हणतो आबा तुम्हीच घ्या काय निर्णय घ्यायचा तो. तेव्हा आबा म्हणतात की मी निर्णय घेतला पण आहे आणि आता तसंच होणार आहे या घरामध्ये. आबा म्हणत असतात राहुल तू आता या घरातून चालतं व्हायचं आणि नैना तूही राहुल सोबत चालतं व्हायचं, आणि तुम्ही आता या घरामध्ये एक क्षणही राहणार नाही. तुम्ही दोघांनीही माती खाल्लेली आहे. नैना तू तर घरच्यांची नाही प्रत्येकाची फसवणूक केली, म्हणजे बाहेरच्यांची सुद्धा घरातल्यांची सुद्धा अगदी चांदेकरांची इज्जत धुळीस मिळवलीस तू. तरी देखील तुम्हाला मी जास्त काही शिक्षा देत नाहीये. फक्त आता तुम्ही दोघांनी या घरातून निघून जायचंय. आम्हाला अजिबात तुमचे तोंड देखील दाखवायचे नाहीये असं आता आबा म्हणत असतात. आणि त्यांना सांगत असतात की आता तुम्ही या घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. सोबतच तुम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा भेटणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगायचंय, बाहेर कसं जगायचंय ते, त्याशिवाय तुम्हाला अद्दल घडणार नाही असं आता आबा म्हणत असतात. आणि राहुल तुझे काही कारस्थान कमी नाही झालेले आहेत आतापर्यंत. सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत. त्यावेळेस हॉटेलमध्ये तू तिला घेऊन गेला होतास ना, त्याचे पण सीसीटीव्ही होते. आणि त्याच्यानंतर या गोष्टीला तू सुद्धा ऍक्सेप्ट केलं होतं, तुझ्याकडून चूक झाली आहे ती. म्हणजे याचा अर्थ ती फक्त प्रेग्नेंट नाहीये, परंतु बाकी सगळ्या गोष्टी तर झालत्याच. तेव्हा मात्र आता तू पण त्यावेळेस शेण खाल्लेलं होतं. सो आता तू तुझ्या भावाची बायको पळवली होती त्यावेळेस, आणि तू लग्नातून पळवली होती त्याशिवाय. म्हणजे हे सुद्धा किती घातक होतं. म्हणजे इतक्या वाईट नीच थराला तू त्यावेळेस पण केला होता. त्यानंतर मी तुला माफ पण केलं, परंतु आता पुन्हा तू कलाला दोषी ठरवण्यास लागून गेला आणि तू त्या सौरभला धमक्या दिल्या. आता मात्र मी तुला माफ करू शकत नाही. आता तू आणि नैनाने घराबाहेर पडायचं. तेव्हा मात्र रोहिणीमध्ये पडत असते. म्हणत असते की आबा तुम्ही नेहमी असंच करता, तुम्हाला त्या कलाचाच लय पुळका आहे. तेव्हा मात्र आबा म्हणतात की कलाचा पुळका वगैरे नाहीये, ती सत्य आहे. आणि सत्याला कधी कोणाच्या फेवरची गरज नसते, छावेची गरज नसते. सत्य नेहमी निखर असतं. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की अहो तिने सुद्धा फसवलंयच की, तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी आधीपासून माहिती असतील आणि तिने आपल्याला सांगितल्या नसतील. तेव्हा मात्र कला म्हणत असते की रोहिणी मॅडम मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मला खरंच याबद्दल काहीही कल्पना नव्हती. जेव्हा मला या गोष्टीबद्दल कळालं त्यावेळेस मी अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काही कारणास्तव त्याला देखील मला ते सांगता आलं नाही. त्यानंतर काय हे सत्य तर बाहेरच आलं आणि तेही तुम्हीच आणलं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं, तुमच्या नंतर मला हे सगळं कळालंय. तेव्हा मात्र रोहिणीकडे आता कोणताही चारा उरलेला नसतो. रोहिणी आता आबांना म्हणत असते की आबा तुम्ही अगदी माझ्यासोबत नेहमी अन्यायच करत आलाय, तुम्ही मला कधी तुमचं मानलंच नाही. तेव्हा मात्र आबा तिला म्हणत असतात की रोहिणी मी तुला आतापर्यंत कधीही आजोदुजो भाव केलेलाच नाहीये, परंतु तुझ्याच मनामध्ये काळं असतं आणि त्यामुळे तुलाच आम्ही काळे दिसत असतो. या गोष्टी पण काय खोट्या नाहीये. तेव्हा मात्र आबा असं बोलत असतात, परंतु रोहिणीला आता टेन्शन आलेलं असतं, कारण की आता राहुलला घरातून काय बिझनेस मधून सुद्धा आता बाहेर काढण्यात आलेलं असतं. आणि रोहिणीच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की मी करायला काय गेले होते आणि झाले तर माझंच वाईट. आता मात्र नैना म्हणत असते की हो आबा तुम्ही त्या कलाला खूपच जास्त भाव देताय आणि तुम्हाला खूपच जास्त पुळका आहे त्या कलाचा. असं म्हटल्यानंतर आबा मात्र आता खूप मोठ्याने रागवतात आणि म्हणतात की नैना तोंड सांभाळून बोल आणि इथून पुढे माझ्याशी बोलताना जरा विचार करून बोल. आणि आता तू खूप जास्त आगाऊपणा केलाय, तेव्हा मात्र आता तुझी बोलायची सुद्धा लायकी राहिलेली नाहीये. आबा डायरेक्टली अशा कठोर शब्दांमध्ये आता नैनाला बोलू लागलेले असतात. आणि पहिल्यांदा तुम्ही दोघे इथून चालते व्हा असं आता आबांनी दोघांनाही सांगितलेलं असतं. आता मात्र रोहिणी आणि राहुलकडे कोणताही मार्ग उरलेला नसतो. आबा भयंकर चिडलेले असतात आणि आता त्यांनी राहुल आणि नैनाला घराबाहेर काढलेलं असतं. आणि आता आबा पुढे येतात आणि लगेचच त्या दोघांना सांगतात की तुम्ही पहिल्यांदा इथून चालते व्हा. आणि मग काय आता राहुल आणि नैना दोघेही घराच्या बाहेर निघालेले असतात. नैना मात्र प्रचंड रागाने कलाकडे बघत असते. आता मात्र नैना म्हणत असते की मला प्लीज राहू द्या ना या घरात आबा. आणि आता ती प्रत्येकाकडे आता हात जोडू लागते, माझ्याकडून
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा असं आता ती बोलू लागते. परंतु आता मात्र आबा पूर्ण चिडलेले असतात. ती सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम तुम्ही तरी काहीतरी सांगा ना, मला राहायचं या घरामध्ये, माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली, परंतु आता मी परत अशी चूक करणार नाही, मला इथे राहू द्या. परंतु आता मात्र आबा काही ऐकायला तयारच नसतात आणि आबांनी आता मात्र त्या दोघांनाही घराबाहेर काढलेलं असतं. आणि आता राहुलला प्रचंड अद्वैतचा राग आलेला असतो. आता अद्वैतचा एवढा जास्त राग आलेला असतो राहुलला की काही विचारायलाच नको. आणि आता दुसरीकडे नैना आणि राहुल दोघेही एकत्र घराबाहेर निघालेले असतात. आणि आता दोघांनाही घराबाहेर जेव्हा काढून दिलेलं असतं तेव्हा ते दोघे जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. तेव्हा मात्र नैना एवढं सगळं घडूनही राहुलला बोलत असते, म्हणत असते की काय तुला घराबाहेर काढून दिलं, तुला काय गरज होती या सगळ्या गोष्टी करायची. तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो की खरं तर डाग तू तिच्यावरती लावला होता आणि शिक्षा मला भोगावी लागली. तूच तिच्यावरती डाग लोटला होता ना की याच्यामध्ये तिचाच हात आहे म्हणून. खोटं तर तू बोलली होती, तुला खोटं बोलायला काही सीमा तरी आहे का तुझ्या खोटं बोलण्याला. आता नैना म्हणत असते हो मी खोटं बोलले ना, परंतु तुला तर घराबाहेर काढून दिलं ना, मला वाटलं होतं तू मला साथ देशील. तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो की मी तुला काही साथ वगैरे देणार नाहीये, तू तिकडे जा बोंबल कुठं पण, मला तुझ्यासोबत एक क्षणही राहायचा नाहीये. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की राहुल हे बघ तू मला एकटं सोडू शकत नाही, हा तू मला एकटं जर सोडलं तर मात्र खूप अवघड होईल, एवढं लक्षात ठेव. तू माझा कायद्याने पती आहेस आणि या गोष्टी विसरू नकोस तू आता, कारण की माझ्याकडे कायद्याचा सुद्धा पावर आहे. तेव्हा मात्र आता राहुलला खूप राग आलेला असतो. राहुल म्हणत असतो की हा जाग, तुला काय करायचं ते तू कर, परंतु तू माझ्या आता सोबत येऊ नकोस. तेव्हा मात्र नैना म्हणते की हे बघ तू जर मला आता सोबत नेलं नाहीस आणि तू जर माझी आता सोय केली नाहीस तर बघ मी काय काय करते ते. तेव्हा मात्र आता राहुलच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की या नैनाला जर मी असं सोडून दिलं आता तर मात्र माझीच आबळ होईल. आधीच मला एका गोष्टीमध्ये घराबाहेर काढले, कदाचित घरामध्ये घेतील सुद्धा, परंतु आता जर हिने माझ्या विरुद्ध जर काही तक्रार वगैरे दाखल केली तर मात्र मला जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल असं आता राहुलच्या डोक्यात येतं. आता राहुल आणि नैना एकत्र आलेले असतात. आता शेवटी दोघांनीही चूक केलेली असते आणि आता दोघेही आता एकमेकांशी नॉर्मल झालेले असतात. तेव्हा मात्र राहुलला नैना म्हणत असते की राहुल अरे काय झाले, तू इतका टेन्शन काय घेतोयस. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की टेन्शन घेऊ नाहीतर मग काय करू, आता घराबाहेर सुद्धा काढून दिले, प्रॉपर्टी मधून तर बेदखल केलंच आहे आणि कंपनी मधून सुद्धा काम काढून घेतलंय, आता करायचं काय, खायचं काय, प्यायचं काय. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की अरे तू असा कसला विचार करतोय, अरे 2 दिवसाचा राग आहे, जाईल तिसऱ्या दिवशी, टेन्शन नको घेऊस, तुझ्याकडे पैसे असतील ना, चल आपण जाऊन हॉटेलमध्ये राहू. तेव्हा मात्र नैनाचं हे वागणं बघून मात्र राहुलला राग येत असतो. राहुलच्या डोक्यामध्ये राग असतो, राहुलचा चेहरा रागावलेला असतो. तेव्हा नैना विचारते की काय झालंय राहुल. तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो की मला प्रचंड राग आलाय अद्वैतचा, हे सगळं ना त्या अद्वैतमुळे झालंय आणि त्या कलामुळे झाले, मला त्या दोघांना सोडायचं नाहीये, त्यांना चांगलाच धडा शिकवायचा. तेव्हा मात्र नैना सुद्धा आता राहुलच्या प्लॅन मध्ये सामावलेली असते आणि म्हणत असते की ठीक आहे राहुल, आपण दोघं मिळून आता अद्वैत आणि कलाला त्यांची जागा दाखवू, त्यांची लायकी दाखवू. नैना त्यांना वेगळं केलं आणि त्यांची पूर्ण त्यांना लायकी दाखवली तर नावाची नैना नाही असं नैना म्हणत असते. आता राहुलला तर तेच हवं असतं, राहुलला कोणीतरी त्याच्या सपोर्टला हवं असतं. तेव्हा मात्र आता ते दोघेही अद्वैत आणि कलाचं कुटाळं करू लागतात. त्यानंतर आता इकडे घरामध्ये अद्वैत, कला आणि आबा हे सगळे तिथे उभेच असतात. रोहिणी सुद्धा तिथंच असते आणि सरोज देखील तिथंच असते. रोहिणी आबांना म्हणत असते की आबा तुम्ही हे जे केलं ना हे फार चुकीचं केलं, चूक त्या पोरीची होती, माझ्या मुलाला त्याच्यामध्ये फसवलं गेलं तरी देखील तुम्ही माझ्या मुलाला देखील घराबाहेर काढलं. तेव्हा मात्र आता आबा म्हणू लागतात की हे बघ रोहिणी, मी त्यांना दोघांना घराबाहेर काढले कारण की त्यांना संसाराची जरा अक्कल यावी, दोघेही खूप अल्लाड आहेत आणि आता मी त्यांना ही शिक्षा दिली, ही त्यांच्यासाठी एक शिक्षा फक्त शिक्षा म्हणून नाहीये, याच्यामध्ये ते शिकतील सुद्धा, माझा याच्यामध्ये उद्देश तर चांगलाच आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की परंतु माझ्या मुलांनाच का बरं बाहेर काढले, याच्यामध्ये कलाला सुद्धा घराबाहेर काढायला पाहिजे होतं. तेव्हा मात्र आबा म्हणतात की तू काय डोळे बंद करून उभी होती का इथे, आतापर्यंत तुझ्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये कलाचा कुठे तुला दोष दिसला. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की ठीक आहे मग या दोन्ही बहिणी आपल्या घरामध्ये नको. तेव्हा मात्र आता आबा म्हणत असतात की ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नको होत्या ना त्या आधीच नको करायला होत्या आणि आता
जर झाल्यात तर त्या स्वीकारा, नाहीतर तुम्हालाच महागात पडेल, असं आता आबा स्वतःच बोलू लागतात. तेव्हा मात्र आता आबा तिथं असं बोलतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा मात्र रोहिणी सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये असते. ती सुद्धा आता रूम मध्ये निघून जाते. सरोज सुद्धा आता तिच्या रूम मध्ये निघून जाते. आता अद्वैत आणि कला खाली उभे असतात. दोघांमध्ये बोलणं चालू असतं की आता मात्र जे झाले ते तर झाले, परंतु आता या दोघांना घराबाहेर काढले, यांना पुन्हा घरामध्ये घेऊन यायला पाहिजे, असं कला म्हणत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं आताच त्यांना कुठेतरी शिक्षा मिळाली आहे, जरा अद्दल तर घडू दे, तू आत्ताच त्यांना घरामध्ये घ्यायचा विचार करतेय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो किती काही झालं, परंतु तुमचा भाऊ आहे तो, माझी बहीण आहे ती, आपल्याला त्यांना घरामध्ये तर घ्यायलाच पाहिजे ना. आबांनी रागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचा राग थंड झाल्यानंतर आपण त्यांना समजावून सांगू. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, काही समजून सांगायची गरज नाहीये, आबा जे काही करताय ते अगदी बरोबर करताय, त्याच्यामध्ये मला एका क्षणाचा सुद्धा डाऊट नाहीये, असं आता अद्वैत कलाला म्हणत असतो. कला मात्र म्हणत असते की नाही नाही, त्यांना घरामध्ये घ्यायला हवं. परंतु आता इकडे दुसरं एक कांड झालेलं असतं, ते म्हणजे संगीता आणि दिनकरराव घरामध्ये टेन्शन मध्ये असतात. त्यांना नयनाला घराबाहेर काढून दिलंय हे देखील समजलेलं असतं आणि आता त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याच्यामुळे मात्र त्यांना सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं. सोबतच इकडे काजूचं सुद्धा त्यांना टेन्शन येत असतं. काजलला सुद्धा आता सोहम आवडलाय, सोहमवरती तिचं प्रेम आहे, या सगळ्या गोष्टी आता मात्र त्यांना सतवत असतात. म्हणजे ऑलरेडी आपली एक मुलगी घराबाहेर निघते काय, या सगळ्या गोष्टी होत आहे काय, आणि सोबतच काजूचं सुद्धा पुन्हा त्या सोहमवरती प्रेम, म्हणजे आपल्या तिन्ही मुलींचं आयुष्य बर्बाद झालं, या टेन्शन मध्ये ते असतात. त्यावेळेस मात्र काजू तिथं टेन्शन मध्येच रडत असते. ती पण खोलीमध्ये असते, कारण की सोहमला आता तिला सांगायचं असतं, परंतु तिला सांगायचं पण नसतं, कारण की तिला हीच भीती असते, जे काही घरामध्ये घडलं त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. सोहमला मात्र काजूच्या काहीतरी गोष्टींवरती डाऊट आलेला असतो, कारण की काजलच्या सुद्धा त्याला नजरेमध्ये प्रेम दिसलेलं असतं, परंतु ती बोलत नाहीये असं त्याला जाणीव झालेली असते. परंतु नंतरून मात्र त्याला प्रचंड राग आलेला असतो काजलचा त्याला प्रचंड राग येऊन तो मात्र विचार करत असतो, खरंच या मुलीने माझं हृदय दुखवलंय, मी इतकं प्रेम केलं परंतु हिने काय केलं, आणि असं म्हणतच त्याला मात्र त्याने तिथंच तो प्रेमाचा आलेला विचार तिथेच सोडून दिलेला असतो. दुसरीकडे इकडे मात्र राहुलच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना सुचत असते. त्याने आता अद्वैतला संपवण्याचा एक प्लॅन रचलेला असतो. आता या प्लॅन मध्ये नैना देखील असते आणि नैना आणि राहुलने एकत्रित येत अद्वैत आणि कला यांना संपवण्यासाठी आता एक मोठं थ्यार रचलेलं असतं. आता मात्र या टोकाला हे पोहोचलेले असतात की अद्वैत आणि कला जर संपले तर मात्र आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि पूर्ण घरावरती राज्य मात्र या दोघांना करता येईल, अशा बोलण्यापर्यंत मात्र ते दोघे पोहोचलेले असतात. आणि आता त्यामध्ये राहुलच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन असतो की प्लॅन मात्र तो करणार आणि सगळं खापर मात्र तो नैनाच्या डोक्यावरती फोडणार आणि नैनाला सुद्धा घरातून बाहेर करणार, असं मात्र आता त्याने ठरवलेलं असतं. आणि त्याने आता हा प्लॅन रोहिणीला सुद्धा सांगितलेला असतो. रोहिणी म्हणत असते की वा खूप छान प्लॅन केलाय तू, परंतु याच्यामध्ये जर पकडलं गेलं तर. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की हो पकडलं तर जाणारच, आणि याचाही मी पूर्णपणे प्लॅन देखील करून ठेवलाय, याच्यामध्ये पकडली नैनाच जाणार आणि नैनानेच कलाला आणि अद्वैतला संपवलंय हे सगळं बाहेर येणार, आणि याच्यामध्ये मी कुठेही नव्हतो हे देखील बाहेर येणार, आणि मात्र फसली मात्र जाणार ती म्हणजे नैना. म्हणजे एका दगडात 3 पक्षी संपले जाणार आणि एका दगडात मात्र 3 पक्षी मारले जाणार, म्हणजे आपला इतक्या फायद्याचा विषय आहे हा. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की परंतु प्लॅन काय नक्की. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की हो मी तुला सगळा प्लॅन इन डिटेल मध्ये सांगतो, मी अजून प्लॅनच करतोय, परंतु याच्यामध्ये नैना फसायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नैना गुंतली पाहिजे, याचा मला व्यवस्थित प्लॅन अधोरेखित करू दे, मग मी तुला सगळं काही सांगतो, असं आता राहुल रोहिणीला म्हणत असतो. आणि मग काय त्या प्रकारे आता राहुल तयारीला लागलेला असतो. राहुलने लगेचच सगळा प्लॅन डोक्यामध्ये तयार केलेला असतो. कला आणि अद्वैत जेव्हा एकत्र येतील तेव्हा मात्र त्यांच्यावरती गुंडांवरून हल्ला करायचा, त्या दोघांना किडनॅप करायचं, आणि मग काय त्यांना कायमचं संपवायचा प्रयत्न करायचा, कायमचं संपवायचं, आणि मग चांदेकरांवरती राज्य करायचं, असा प्लॅन मात्र आता राहुलने केलेला असतो. राहुलने या आधीही खूप जास्त काही प्लॅन केलेले असतात. अद्वैत आणि कलाच्या
जीवावरती तो आधीही उठलेला असतो, परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश आलेलं असतं. त्याला एक गोष्ट माहिती असते की गाडीचा ऍक्सिडेंट वगैरे या गोष्टीमध्ये हे कुठे ना कुठेतरी वाचतातच. परंतु आता मात्र जेव्हा गुंडांना जर सुपारी दिली तर मात्र अद्वैत आणि कलाचा गेम हा फिक्स राहील असं आता त्याला वाटू लागतं. आणि मग काय मुद्दामच तो आता नैनाशी खूप चांगलं बोलू लागतो. नैनाशी तो खूप चांगल्या प्रकारे आता वागू लागतो, जेणेकरून नैना याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि मग तिच्याकडूनच या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असं तो प्लॅन करत असतो. नैनाला मात्र याबद्दल थोडीही कल्पना नसते. तिला वाटत असतं की राहुल आता माझ्या फेवर मध्ये आलाय, राहुल मी म्हणतोय तसाच नाचतोय असं आता तिला वाटू लागतं. आणि मग काय, मग राहुल मुद्दामच नैनालाच ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगतो. नैनाला म्हणत असतो की हे बघ नैना, मी आता तुझ्या सोबत आहे. आपण जर चांदेकरांच्या घरावरती राज्य करायचं असेल आपल्याला, तर मात्र त्या घरातून अद्वैत आणि कला जर नाहीसे झाले तरच हे सगळं करता येईल असं आता राहुल म्हणत असतो. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की बरोबर बोलतोय, एकतर त्यांना या घराबाहेर काढलं पाहिजे किंवा या जगाबाहेर. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की जगाबाहेरच जर काढलं ना तर मात्र आपल्याला आयुष्यात परत कधीही मागे बघावं लागणार नाही आणि मग आपलं सगळं राहील. हे मात्र तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा मात्र नैना म्हणत असते की हो राहुल, माझ्या लक्षात येते, परंतु ते किती अवघड आहे, ते कसं करायचं. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की त्याची तू काळजी करू नको, मी तुला सांगतो ना प्लॅन काय करायचं ते. राहुल म्हणत असतो की मी असा प्लॅन केलाय, त्याच्यामध्ये आपले जे गुंड आहे ते मात्र अद्वैत आणि कलाला कायमचं संपून टाकतील आणि मग मात्र काही नामोनिशान कुठे राहणार नाही त्या दोघांचा आणि मग आपल्या सगळं ताब्यात येईल असं तो सांगू लागतो. आता नैनाकडूनच तो सगळं करून घेणार असतो, द्यायला लावणार असतो आणि नाव सुद्धा तो नैनाचंच करायला लावणार असतो. मध्ये मात्र त्याला या गोष्टीची जाणीव झालेली असते की आपला प्लॅन हा 100% सक्सेसफुल होऊ शकतो, फक्त या नैनाने माती नाही खाल्ली पाहिजे. आणि मग काय तो प्लॅनला लागतो आणि ठरल्याप्रमाणे तो सगळं काही करू लागतो. नैनाला त्याने पूर्णपणे गुंतवण्याचा प्लॅन केलेला असतो. गुंडांना त्यांनी बरोबर नैनाच्या फोनवरूनच सुपारी दिलेली असते. नैनालाच आता त्याने टार्गेट केलेलं असतं. नैनाला वाटत असतं की हे सगळं राहुल करतोय, परंतु राहुल स्वतः करत तर असतो, परंतु नैनाचं नाव सगळ्या ठिकाणी पुढे करत असतो. नैना मॅडमनीच हे सगळं करायला लावलंय असं त्याला आता पुढे दाखवायचं असतं, त्याच्यामुळेच त्याने हे सगळं काही केलेलं असतं. शेवटी नैना ही पकडली जाईल याची सुद्धा त्यांनी खात्री केलेली असते आणि राहुल आता मात्र या सगळ्या गोष्टीला आता तोंड देत असतो. आणि आता राहुलने सगळा प्लॅन देखील बनवलेला असतो. कला आणि अद्वैत ज्या दिवशी आता घराबाहेर जाणार असतात त्या दिवशी म्हणजेच ते आता जाणार असतात आईबाबांकडे नैनाचा शोध घेण्यासाठी, कारण की नैना कुठे आहे हे कोणाला माहिती नसतं आणि राहुल कुठे आहे हे सुद्धा कोणाला माहिती नसतं, कारण की त्यांनी दोघांनीही जेव्हा घराबाहेर त्यांना काढून दिलेलं असतं त्यावेळेस मात्र फोन बंद करून टाकलेले असतात. त्याच्यामुळे मात्र आता हा प्लॅन पुढे आता फॉरवर्ड झालेला असतो आणि आता अद्वैत आणि कला हे दोघेही त्या दोघांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात, परंतु त्यांनी बरोबर आता सिक्रेट ठिकाणी ते गेलेले असतात. कला आणि अद्वैतला संपवण्यासाठी ज्या गुंडांना सुपारी दिलेली असते ते सुद्धा गुंड आता तिथे आलेले असतात आणि त्या गुंडांनी सुद्धा आता सगळी माहिती इकडे नैना आणि ते. तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे, अद्वैत आणि कलाचा गोळी लागून मृत्यू होणार आहे की नाही आणि त्यांना ते गुंड मारून संपवणार आहेत की नाही हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. सोबतच देवी आईचा एक चमत्कार देखील घडणार आहे. ते जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो पार्ट 2 अशी कमेंट करा. मित्रांनो लवकरच आपण तो देखील पार्ट या चॅनल वरती अपलोड करणार आहोत आणि लवकरच मित्रांनो आता तुम्हाला भरभरून कंटेंट देखील बघायला मिळणार आहे. सोबतच वेगवेगळ्या कॅटेगरीत सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ देखील बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो त्यासाठी एक लाईक तर होऊन जाऊ दे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील कराच. मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.